राज्यामधील 20 ठिकाणी निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत। निवडणुकांना काही तास शिल्लक असतानाच हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे मतदारांप्रमाणेच तिथल्या उमेदवारांमध्ये सुद्धा संभ्रम पाहायला मिळतोय। निवडणूक आयोगाकडून सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय। 20 डिसेंबरला मतदान होणार आहे आणि 21ला मतमोजणी पार पडणार आहे। निवडणुकांच्या प्रचार तोफा या अंतिम टप्प्यामध्ये आलेल्या आहेत। आजचा शेवटचा दिवस आहे, मात्र यामध्ये काही नगरपालिकांमधील विविध प्रभागांच्या निवडणुका या पुढे ढकललेल्या आहेत। तर कुठल्या निवडणुका या पुढे ढकललेल्या आहेत आपण एकदा ग्राफिक्स मधून पाहूयात। बारामती, फलटण, महाबळेश्वर, मंगळवेढा, यवतमाळ, अंजनगाव, सुरजी, त्याचप्रमाणे कोपरगाव, देवळाली, नेवासा, पाथर्डी, बाळापूर, रेणापूर इथल्या निवडणुका या लांबणीवर गेलेल्या आहेत। तर इथे न्यायालयीन कचाट्यामुळे 20 ठिकाणी निवडणुका लांबणीवर गेलेल्या आहेत। तिथे आता सुधारित नियोजित पत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे। तिथे 20 डिसेंबरला मतदान होणार आहे आणि 21ला मतमोजणी पार पडणार आहे। तर निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर केलेला आहे निवडणूक आयोगानं। त्यामुळे आता त्या ठिकाणी उमेदवार हे थोडेसे गोंधळलेले पाहायला मिळालेले आहेत। त्याचबरोबर मतदारांमध्ये सुद्धा संभ्रम पाहायला मिळाला। निवडणुका लांबणीवर गेल्यामुळे कार्यकर्त्यांचा सुद्धा हिरमोड झालेला आहे। तर आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, मात्र या ठिकाणी निवडणुका लांबणीवर गेल्यामुळे तिथे 20 तारखेला मतदान पार पडणार आहे। तर मतदार याद्यांमधला घोळ, त्याचबरोबर काही ठिकाणी आरक्षणाची मर्यादा सुद्धा पुढे ढकलली गेलेली आहे। या सगळ्याचा परिपाक म्हणजे तिथल्या निवडणुका या लांबणीवर गेलेल्या आहेत। तिथे आता 20 डिसेंबरला मतदान होणार आहे आणि 21ला मतमोजणी पार पडणार आहे। तर निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे। दरम्यान या संदर्भात धंगेकरांनी ट्विट केलेलं आहे, ते काय म्हणतात पाहूयात आपण एकदा। तर शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर म्हणतात, निवडणूक आयोगाचं डोकं ठिकाणावर आहे का? मतदानाच्या एक दिवस अगोदर राज्यातील अनेक नगर परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यासंदर्भात नोटीस निवडणूक आयोगानं जाहीर करत मुळामध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाणं, एवढी मोठी चूक निवडणूक आयोग कशी करू शकतं? बरं, ही चूक लक्षात आल्यानंतर तातडीनं निवडणूक प्रक्रिया थांबवण्याची गरज होती, पण सगळी प्रक्रिया झाल्यानंतर आणि ऐन निवडणुकीच्या एक दिवस अगोदर निवडणुका स्थगित करणं यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे।